प्रयत्न होताना दिसतोय। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं जे आश्वासन होतं ते असताना जर त्या आश्वासनामुळे समाधान झालेलं नव्हतं तर मग परतीचा मार्ग त्या क्षणी तुम्ही का स्वीकारला होता? सुनील कोतकर उत्तर देतील। एक गोष्ट लक्षात घ्या, आज ज्या पद्धतीने बोललं जाते विनोदजी एक मिनिट त्या ठिकाणी विनोदजी एक मिनिट विनोदजी प्लीज 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 सुनीलजी बोला। आताच विषय झाला संस्कृतीचा, तर गुणसदावर्ते असतील यांची संस्कृती काय आहे हे आताच महाराष्ट्र पाहिली। सुनीलजी मूळ मुद्द्यावरती येऊया। त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी स्वतःमध्ये बदल कर, मार्ग का स्वीकारला? तू आधी स्वतःमध्ये व्यक्तिगत माझ्यावर बोलण्याआधी स्वतःमध्ये बदल कर। तुला सांगतो माझी संस्कृती आहे ना ती रेतीची नाही आणि टिप्परची नाही। मी धंदा मांडणार नाही, मी लोकांना वेठी धरत नाही। तुला सांगतो रेतीचे टिप्पर बंद केल्याचं हे परिणाम आहे। हे मोर्चा आहे ना रेतीचे टिप्पर वाळू माफियाचा मोर्चा होऊ शकतो उद्या। ही भाषा आहे, हे माफियापणाचं लक्षण आहे। मला जायचंय मात्र तत्पूर्वी अगदी थोडक्यामध्ये ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील, मला आपल्याला अगदी थोडक्यात विचारायचं आहे की त्या क्षणाला काही आश्वासनं दिली गेली, तत्कालीन मुख्यमंत्री देखील वेगळे होते, मात्र पुन्हा पुन्हा सातत्यानं आरक्षणाचा विषय आला की ते त्यावरती न बोलणंच पसंत करताना दिसत आहेत। कुठल्याही प्रकारचं उत्तर येत नाहीये। यामागचं कारण काय असावं मृणालजी? नाही, खरं तर मला ते का बोलणं पसंत करत नाही त्याचं कारण मला असं वाटतं की कुठेतरी महाराष्ट्राला सत्य कळलं पाहिजे आणि हे मनोज जरांगे त्याचे साथीदार तर अजिबात महाराष्ट्राला खरं सांगत नाहीयेत। महाराष्ट्राला हे कळलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने हे ठरवलेलं आहे की मराठा समाज ओबीसी नाहीये, एससीबीसी नाहीये, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड नाहीये आणि तरीही जर हे मोर्चा करत असतील आरक्षण कसं दिलं? काय दिशाभूल करताय तुम्ही? आपला अभ्यास काय नेमका? करून द्या मला एससीबीचे आरक्षण मृणालजींना आपला मुद्दा पूर्ण करू द्या। पोखरकरजींनी येणार। मॅनर्स शिका, मृणालजी बोला। डिसिप्लिन शिका। मृणालजी मूळ मुद्दा हे आरक्षण राज्यामध्ये सुद्धा लागू आहे मराठा समाजाला। जरा अभ्यास करा आपण आपल्या वक्तव्याचा। आपण काय बोलतोय जरा थोडंसं समजून घ्या। नाही विनोद पोखरकर, जरा तुमची जात सांगा जरा महाराष्ट्राला। अरे ते कोर्टाचा निकाल सांगतायत। मराठा कोर्टाचा निकाल आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे। सांगा जरांगेचा निकाल नाही, तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे। निश्चितच सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे। खरं तर वाद कुठेही संपणार नाही, मात्र चर्चेच्या अंती प्रवीणजी मी आपल्याकडे येतो। प्रवीणजी, मला आपल्याला थोडक्यात विचारायचं आहे की सरकार ही सगळी परिस्थिती पाहतंय, हाताळताना देखील दिसतंय। मुख्यमंत्र्यांशी तुमचं या संदर्भातलं काही बोलणं झालं का? मराठा आरक्षण, येत्या काळातली आंदोलनं आणि बाप्पांचं आगमन, कुठली तरी एक चांगली बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत घेऊन येईल असं आपल्याला वाटतं का? कारण एक मागणी तर पूर्ण झालेली आहे, मात्र इतर मागण्यांचं काय? मराठा आंदोलकांना आंदोलन करण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रवीण दरेकरजी, तुमचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं काही बोलणं झालंय का? प्रवीणजी. मुख्यमंत्र्यांशी नेहमी या विषयावर